श्रीरामपुरात एक मोठी बातमी समोर येत आहे। स्वयंघोषित भोंदू अशोक खरात यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे। पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना धमकवणे, खोटे गुन्हे दाखल करणे आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अखेर खरातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुमारे वर्षभरापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात अशोक खरात यांच्या संशयास्पद कृत्यावर बातमी प्रसिद्ध झाली होती। छापण्याचा राग मनात ठेवून खरात यांना आपल्या हस्तकामार्फत पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना धमक्या दिल्याचा आरोप आहे। याचबरोबर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे आणि कायदेशीर नोटिसा पाठवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या सततच्या छळाला कंटाळून खेमनर यांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली। SITच्या परवानगीनंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अशोक खरात आणि त्याच्या 2 साथीदारांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा, धमकी आणि अब्रू नुकसानीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये मागील वर्षी 4 मार्च 2025 रोजी भोंदू कॅप्टन खरात त्याच्या संदर्भाची जी बातमी दैनिकात प्रसिद्ध केली होती, त्यानंतर कॅप्टन अशोक खरात याच्याकडून मला त्या ठिकाणी माझ्यावरती 5 तारखेला वावी पोलीस स्टेशन येथे ज्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। एवढं करून कॅप्टन खरात न थांबता त्यांनी मला 5 कोटी रुपयाची त्याच्या वकिलामार्फत मानहानीची नोटीस पाठवली। त्यानंतर त्याच्या काही हस्तक्षेपाकडून मला रस्त्याने येत असताना त्यावेळी धमकावणं, निनावी नंबरवरून फोन करून धमकी देणे, असा जो प्रकार कॅप्टन खरातने 1 वर्ष माझ्यावरती मला त्रास दिला, त्या संदर्भात मी आज स्वतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम हजर राहून कॅप्टन अशोक खरात याच्या विरुद्ध मी फिर्याद दाखल केली आहे। आणि त्यामध्ये मी त्या फिर्यादीमध्ये कॅप्टन अशोक खरातने जो मला त्रास दिला आणि जो पत्रकारांना लोकशाहीमध्ये पत्रकारांचा जो अधिकार असतो, लोकशाहीमध्ये पत्रकाराला 4थ्या स्तंभाला जो अधिकार असतो तो हिरावून घेण्याचं काम आणि पत्रकाराला दडपशाही दाखवण्याचं काम कॅप्टन खरातने केलं। म्हणून आज त्याला वाचा फोडण्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांच्या वतीने खऱ्या अर्थाने या घटनेला वाचा फोडण्यासाठी आज श्रीरामपूर शहर पोलिसांना सक्षम हजर राहून कॅप्टन अशोक खरात याच्यावरती महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा व विविध कलमान्वये या ठिकाणी मी गुन्हा दाखल केलेला आहे। काय मागणी आहे? यामध्ये माझी अशी मागणी आहे का कॅप्टन खरात याची खऱ्या अर्थानं श्रीरामपूर पोलिसांनी देखील त्याला ताब्यात घेऊन कॅप्टन खराताचे जे काही हस्तक आजही बाहेर फिरताय त्या हस्तकांची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे। कॅप्टननी जे 2 वेळेस माझ्यावर जीव घेणे हल्ले घडवून आणले त्या हल्ल्याची देखील चौकशी झाली पाहिजे। आणि कॅप्टन खरातला आणि जोपर्यंत ज्या पीडित महिलांना न्याय मिळत नाही, कॅप्टनला फाशी होत नाही, तोपर्यंत हा लढा असा सुरू होईल। आणि आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम मीडियाच्या माध्यमातून सांगतो का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी विनंती करतो का पत्रकार संरक्षण कायदा हा आणखीन कठोर झाला पाहिजे। या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहे ते आजही कमतरता भासत आहे। या कायद्यामध्ये आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे। हा नॉन बेलेबल सेक्शन जरी असला तर याच्यामध्ये शिक्षा ही 3 वर्षापर्यंत आहे, ही शिक्षा वाढून ही 15 वर्षाच्या आसपास पुढे शिक्षा झाली पाहिजे, 15 वर्षापर्यंत शिक्षा केली पाहिजे। आणि पत्रकार संरक्षण कायदा जो आहे 2019चा त्याच्यामध्ये सुधारणा करून 2026ला ह्या कायद्यामध्ये कठोर शासन झालं पाहिजे, असा कायदा पारित केला पाहिजे। या कारवाईमुळे श्रीरामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्वप्नील सोनार, प्रहार न्यूज लाईन, श्रीरामपूर।